कोठे धावे मन. आता कोठे धावे मन, 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 आता कोठे धावे मन. तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, भाग गेला ते न गेला, भाग गेला ते न गेला. तुझे चरण देखलेला, तुझे चरण देखलेला, गेला दिन गेला, भाग गेला दिन गेला. वा महाराज, मेरी उमर तुम्ही लगी. आता कोठे धावे मन. आता म्हणजे इतके वेळ पळणार होतं मन, पण तुझे चरण देखील या. एकदा देवाचे पाय बघितले की मन इकडं तिकडं पळत नाही, आणि त्याचा परिणाम भाग गेला, शिन गेला, अवघा झाला आनंद. मग अवघा आनंद तुम्हाला पाहिजे असेल, भाग शिन भाग गेला, तर त्या देवाच्या पायाकडं मन गेलं पाहिजे. मन असं गमतीचं आहे महाराज. तुम्ही भागवत ऐकलं असेल तर भरत राजा राज्य ऐश्वर्य सगळं सोडून नर्मदा नदीच्या काठी झोपडी बांधली. त्या झोपडीमध्ये कंदमुळं फळं आणायचे, नर्मदेचं स्नान करायचं आणि डोळे झाकून भजन करायचं. जय राधा रमण हरी बोल, 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 जय राधा रमण हरी बोल. असं एक तप झालं 12 वर्षाचं. अंगा खांद्यावर सर्पविंचू खेळू लागले, भजन ऐकायला वाघ सिंह येऊ लागले. ही शक्ती आहे भजनाची. हा म्हणून शब्द आहेत, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, आणि पक्षीही सुस्वरे आळविती. भामचंद्र डोंगरावर तुकोबरायचं भजन ऐकण्याकरता वाघ येत होता. आमच्या जगमित्र नागाला वाघ आणायचा, तो उपरण्यामध्ये बांधून आणला. केदारी महाराज उखळी संस्थान त्या वाघाला परमार्थ शिकवायचा. अरे तुम्हाला आश्चर्य वाटेल, एका राजानं वाघाच्या गळ्यात माळ टाकली. वाघ महाराज अन्न पाण्याचा त्याग करून दुसऱ्या जन्मामध्ये नरसी मेहता झाला. अन्न पाण्याचा त्याग केला, त्यावर माळ घातली. इथं माणसं म्हणतात माळ घातली तरी दारूला काही होत नाही. अरे काय करावं बाबा. आणि ते माळीची पथ्य सांभाळत नाही. ज्याने विठ्ठल मात्र घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. योगानं तसं अंगा खांद्यावर विंचू. पाणी पिण्याकरता हरणी आली, गर्भिणी समोरून सिंह होता. डरकाळी फोडली, भित्र जनावर टणकन उडी मारली, गर्भ पटकन पाण्यात पडला. ते वाहत जाऊ लागला. त्यानं उचलून घेतला आणि त्या हरणाचं इतकं प्रेम लागलं, आणि मरणाच्या वेळेस ते हरण मोठं झालं, जंगलात निघून गेलं. आणि मरणाच्या वेळेस त्यानं जय राधा रमण हरी बोल, पण हरी बोलत असताना हरी न आलं. परिणाम जड भरत राजा हरणी गर्भा गेला. महाराज मन गेलं ना तिथं. शरीर तर आश्रमात होतं, मन गेलं. म्हणून मनानं केलेलं पाप जास्त धोकादायक. एक दृष्टांत देतो, माफी मागून देतो बरं का. नाही तर काही काही माणसं म्हणतील संस्थेचे अध्यक्षात स्वभाव त्याला मी काय करू. आणि दृष्टांतही महत्त्वाचा आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, रात्री इथं कार्यक्रम संपल्यानंतर उद्याचे कार्यक्रम म्हणून सांगितले असतील ना,
उद्या रात्री 9 ते 11 हरिभक्तपरायण केशव महाराज उखळीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल. सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. एवढंच म्हणले असतील ना. स्टायलिश म्हणा ना, जाहिरात. हां, याल तर हसाल नाही. महाराज काही एका गावामध्ये 2 जण मित्र राहत होते, परमार्थातले. कीर्तन भजन कार्यक्रम कोणाचा असो हे परमार्थातले. आणि योगामध्ये एकादशीच्या दिवशी हे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला आंघोळ करून गेले आणि गावात भोंगा फिरला. गावातील सर्व भाविक भक्तांना कळवण्यात येते की आज एकादशीच्या निमित्तानं शास्त्री महाराजांचा कार्यक्रम विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात होईल. सर्वांनी अवश्य यावे. ऐशा लाभा जो चुकला तुका म्हणे वाया गेला. असं म्हणले ते गेलं भोंगा. हे दोघं म्हणतात, शास्त्री महाराज 12 वर्ष आळंदीत, 12 वर्ष काशीत, 12 वर्ष हरिद्वारमध्ये 4 वेद 6 शास्त्र 10 उपनिषदाचा अभ्यास केलेलं, अर्धा जन्म गेला. जाऊ बरं का. महाराज कधीही तुम्ही लक्षात ठेवा, चांगली गोष्ट ठरवली की मध्ये विघ्न आल्याशिवाय राहत नाही. महाराज हे भजन करताना गार पाणी पिण्यात आलं तर दुसऱ्या दिवशी यांचा घसा बसतो. चाल म्हणा, आवाज बसलाय. गार पाणी पिलं, आवाज बसलाय. महाराज हे दारू पिणारे दारूचा ग्लास भरतात, मध्ये बर्फ टाकतात आणि ते पुन्हा असं करतात. असं करून पाया पडतात. गांजा वाढणारी सुद्धा, त्यांना काही होत नाही महाराज, आवाज बसत नाही, काही नाही. हे रात्रीचं कीर्तन संपल्यावर निघाले तर कुत्र भुंकतील. आणि दारुडे असा चलत असताना हरभरून पडला कुत्र्याच्या शेपटावर पाय. मग कुत्र्याने त्याला भुंकाव चावाव न काय करता पळत जाते ते. मी त्या कुत्र्याला विचारलं, तुला काय कळतंय का नाही, भजन्याला भुकतोस आणि हे तुझ्या शेपटावर पाय दिला, त्याला का चावला नाहीस. ते कुत्र म्हणलं, महाराज ते माझ्यापेक्षा दलिंदर आहे. कुत्र दारू पित नाही, ते मी कशाला तोंड लावून माझं तोंड खराब करू. महाराज पारनेरला ही भाषा ऐकली. पारनेरला अण्णा हजारे होते कीर्तनाला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमचे पवार साहेबाची साऊंड सर्व्हिस होती. 247 तरुण पोर आहे ना, दारू सोडल्या, माळा घातल्या. आज त्या गावामध्ये जितका परमार्थ होतो तितका कुठं होत नाही. इतका महाराज ऐश्वर्य. हां, कोण म्हणतं चांगलं होत नाही. म्हणून नेहमी सांगत असतो, तरुण मंडळीनं एकजुटीनं कार्य करायचं ठरलं तर प्रगती व्हायला वेळ लागणार नाही. काही म्हातारी माणसं म्हणतील, मग म्हाताऱ्यानं. महाराज म्हातारे बिघडतही नाहीत आणि सुधरतही नाहीत. कितीही कीर्तन ऐकू द्या, संसाराचे अंगी अवघीच व्यसने. कीर्तन संपलं, हाय का रे गांजाची पुडी, वडा वाटायलाय, चिलीम हाय का. अरे आताच महाराजांनी सांगितलं, त्यांचा धंदा आहे, त्यांनी सांगावंच लागतंय. आपण सोडून कसं जमल. का सुधरत नाहीत. बरं, ह्यांना तमाशामध्ये नेऊन बसविलं तरी बिघडत नाहीत. किती चांगलं नाचतीस. बिघडतही नाहीत सुधरतही नाहीत. महाराज जाऊ बर का कीर्तनाला. एवढं कीर्तन चांगलंय, जन्म गेलाय त्याचा अभ्यासामध्ये जाऊ. दुसरा भोंगा आला आणि कृपा करून सगळ्या मंडळीला एकच विनंती, एवढ्या दुसऱ्या भोंग्यामध्ये जी जाहिरात केलेली आहे तेवढी विसरून जायची. दुसऱ्या भोंग्याचा आवाज आणि त्याची स्टाईल, आवाजाकडे लक्ष द्या. एकच खेळ, नृत्याची बिजली सुरेखपणे काय. हायस्कूलच्या पटांगणावर शेवटचा खेळ. एवढा खेळ करून सुरेखाताई भारताचं वाटोळं करायला राहणार नाही, दक्षिण आफ्रिकेला निघून जाणार. सोबत माया जाधव, राखी सावंत, सोंगाड्या वसंत अवसरीकर आणि निवेदक बच्चू पांडे. याल तर हसाल, नाही याल तर फसाल. जे गाणे तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकता ते समोर ऐका. कारभारी दमान पिकल्या पानाचा दीट किंवा टिंग 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 गेले झालं. आता पहिलं कीर्तनाचं ऐकलं होतं, दोघांना काय ठरविलं होतं, कीर्तनाला जायचं. त्याच्यातलं एक मत फुटलं ना, ते झालं नारायण राणे.
ते हळूच म्हणतंय, कीर्तन तर जन्मभर आहेतच की. बरं कोणताही महाराज उभा केला तर काय सांगल? पाप करा म्हणून सांगल का? चांगलं वागा, आणि ते तर आम्हाला कळतंय. देवदेव करा आम्हालाही कळतंय, ज्ञानेश्वरी वाचा आम्हालाही कळतंय. दुसरा म्हणलं, मग काय म्हणणं आहे? बाई लई नाचती. एकादशीच्या दिवशी आपण कीर्तन भजन सोडून तिकडं गेलं तर लोक काय म्हणतील? लोक तर ज्ञानोबर आहे तुकोबरायला सुद्धा बोलले. आपलं काय घेऊन बसला? मोठमोठे गेले पुराण, तिथं चिलटानं मांडलं घरानं जाऊ ना, आणि फुकट आहे म्हणून, फुकट आहे म्हणून. तर दुसरा म्हणला, फुकट शेण मिळतं खातोस का? अरे फुकट आहे म्हणून, आपल्या गावात आहे, शेवट आहे म्हणून. अरे अरे अरे, अशानं नरकाला जाशील. ते म्हणलं, इतके दिवस कीर्तन भजन करून काय तुला इमाय नाही आलंय का? उग दोस्तान्यामध्ये चल म्हणायलो तर तू काय माझा मालक नाही, मी काय तुझा मालक नाही. तुला जाऊ वाटेल तिकडं तू जाय, मला जाऊ वाटेल तिकडं मी जाईल. नुसती ॲडव्हर्टाईज ऐकली तर दोघाचं 25 वर्षाचं दोस्ताना तुटला. बाई आणखी आली नाही. हे तमाशाला गेलं, ते कीर्तनाला गेलं, तिकडं कीर्तन सुरू झालं. रामकृष्ण हरी झालं, सुंदर ते ध्यान झालं. मग तुका म्हणे झालं की महाराज आले, त्यांनी रामकृष्ण हरी रूपाचा अभंग, कीर्तनाचा अभंग चाल झाली. विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली जे विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. तिकडं तमाशाला गेलं, ज्ञानदेव आपलं तिकडं नसतं जुनं. बरं तिकडं गेलेलं, ते गेलेलं होतं सुरुवातीपासून. पडदा उघडलेला नव्हता. जाऊन बसलं आणि टिंग टिंग सुरू झाल्यावर लोक यायला सुरुवात केली. महाराज गांजा, वडापाव, महाराज दारू, मटण झिंगायलेत, पानाच्या पिचकाऱ्या, मावा गोवा, वाईट वक्त बोलायलेत. आणि ह्याला बघितलं, बो 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 म्हणला, हे माळकरी इकडं कसं चुकलं? त्याला वाईट वाटलं, त्यानं खाली मान घातली. म्हणला उगच इकडं आलो, केवढी लोक टिंगल करायला येत, कीर्तनकार आले असतील वगैरे. आणि महाराज सुटलं म्हणल्याबरोबर हे निघाले. ह्याला धक्का लागला दारुड्याचा. हे तमाशात बसलेलं वारकरी, त्याला धक्का लागल्यावर ते वरवाडून पडलं. त्याच्या हाताखाली 5,000चं बंडल. त्यानं कपडे झटकेले 1 2 3 4. ते कीर्तनाला गेलेलं आपला आपला बूट घ्यायला गेलं. तिथं होता काळा विंचू. त्यानं हात लांबल्यावर विंचू म्हणला थँक्यू. नांगी मारल्यावर बापा म्हणला काय डसलं, बॅटरी लावली. विंचू बघितलं आपल्याच जोड्यानं मारला. ते बाबा मेलो रे. 1 2 नारद ऋषी म्हणले, देवा तुझ्या घरी न्याय नाही. पुण्यवंत पातळ लोके नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, सत्ववानाचा बहु केला छळ. काय रे, ते कीर्तन भजनाला गेलं त्याला विंचू चावला, आणि हे तमाशाला गेलेला 5,000. देव म्हणला मला विचारू नको. त्यांचे शरीर तमाशात आणि कीर्तनात असतील, पण त्यांचे मन कुठं होते हे पाय. आणि मग ते नोटा मोजणाऱ्याला विचारलं, कसं काय? काही नाही म्हणला. बरं बाई कशी होती दिसायला, किती बाया होत्या, कोणते कोणते? खरं सांग का म्हणला, सगळ्याच्या अगोदर बसलो. आणि जे पिदेले येऊन वास सुटला आणि वाईट वाईट बोलू लागले. मला वाईट वाटलं, उगच इथं आलो. आणि मी मनात विचार करू लागलो, कीर्तनकार आले असतील, अभंग कोणता घेतला असेल, वक्तृत्व कसं असेल, स्वराचं ज्ञान कसं असेल, भजने कशी असतील, चाली कशा झाल्या असतील, आणि महाराजांना काय सांगितलं असेल, कोणत्या शास्त्राचे उदाहरणं दिले असतील. असा विचार करेपर्यंत सुटलं म्हणले. म्हणजे तमाशात बसून सुद्धा म्हणला मी बघितलं नाही. तुका म्हणे हसे जन नाही कान ते ठाई. मी सगळं चिंतन मन हे गोविंदी देह काम करी. माझा देह तमाशाच्या पटांगणात होता, पण माझं मन भगवंताच्या कीर्तनाचं चिंतन करीत होते. त्याला शाबासकी दिली, जाओ. याला बोलविलं, हे आलं. बरं अभंग कोणता घेतला होता, महाराज कसे होते, वक्तृत्व कसं होतं, स्वराचं ज्ञान कसं होतं, शास्त्र वगैरे प्रतिभा कोणाला विचारायचं. मग कीर्तनाला होतं मला. कीर्तनाला ते मी महाराज पाप केल्यावर दुःख होतं आणि पुण्य केल्यावर सुख होतं, आणि मग असं करावं तसं करावं हे तर आम्हाला माहीत आहे. उगाच हे तर थोबाड म्हाताऱ्याचं बघायला थांबलो. महाराज माझा दोस्त गेलाय, बाई लई असं ती लय गाणी म्हणती. म्हणजे कीर्तनात उभं राहून मग मन गेलं, त्याला मी काय करू. ते मन भगवंताच्या एकदा पायावर चिंतनामध्ये, म्हणून वेळोवेळा मनी ध्याय. पुढे ऐका महाराज, हे झालं, जळालं पाप, संचित जळालं. पुन्हा जर पाप केलं तर
नेदी कर्मा गडो हो नेदी कर्मा गडो नेदी कर्मा गडो नेदी कर्मा गडो कोट्यार राणी पडो कोट्यार राणी पडो माझा विठोबाचा पाय पाय माझा विठोबाचा पाय कोट्यार राणी पडो माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय वा निर्गुण महाराज वा. नेदी कर्म घडो, संचित जळाल्यानंतर चित्त परमात्म्याच्या पायाजवळ स्थिर झाल्यावर त्याच्या हातून पाप घडण्याचा प्रसंग आल्यावर सुद्धा पाप घडत नाही. लोक म्हणतील कसं? उदाहरण देतो. शिवछत्रपतीच्या सगळ्या मावळ्यांनी कल्याणच्या सुभेदाराचा खजिना लुटला आणि त्या खजिन्याबरोबर कल्याणच्या सुभेदाराची नवीन लग्न झालेली सून आणली. राजे, हा धनाचा खजिना बघा ना, हा सौंदर्याचा खजिना बघा. तिच्या अंगावरचा बुरखा काढल्यावर इतकी सुंदर होती. राजे म्हणले काय म्हणणे, तुमच्या 8ही राहण्यापेक्षा सुंदर आहे. तुम्ही जनानखान्यात ठेवा, वीराला द्या, शूराला द्या, सेनापतीला द्या, प्रधानाला द्या. नाहीतर हजारो स्त्रियांची बेआबरू केली मुसलमानानं, आपण त्याचा बदला घेऊ. राजे म्हणले तिचं सौंदर्य बघून तुम्हाला असं वाटलं, पण तिचं सौंदर्य बघितल्यावर मला काय वाटलं माहिती आहे? अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो. वदले शिवछत्रपती त्या मुलीच्या धक्का लागू दिला नाही केसाला सुद्धा. खना नारळानं ओटी भरली आणि सुखरूप पाठवून दिलं. प्रसंग पाप करण्याचा येऊन सुद्धा पाप घडू शकत नाही. शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद गेले आणि स्वामी विवेकानंदाचं वक्तृत्व, तेज, सामर्थ्य, देखणे पण पाहिलं. एक श्रीमंताची अतिशय सुंदर एकुलती एक मुलगी त्यांच्यावर इतकी भाळली, साधं मराठीतून बोलू, लव्ह ॲट फर्स्ट साईट. बघितल्याबरोबर ती इतकी प्रेमात पडली की ती सरळ गेली आणि सांगितलं, स्वामी मला तुमच्याबरोबर लग्न करायचे. मी इतकी श्रीमंत आहे, मिलियन्स डॉलर्स माझी श्रीमंती, 7 जन्म दोन्ही हातानं किती पैसा उधळला तरी कमी पडणार नाही. इतकी श्रीमंत आहे, सुंदर आहे, तरुण आहे. हजारो ड्यूक्स, हजारो चार्लस, हजारो प्रिन्सेस, युवराज माझ्या मागं लागलेत, पण मला तुमच्याबरोबर लग्न करायचे. स्वामीनं विवेकानंदानं सांगितलं, लग्न हा माझ्या जीवनाचा विषय नाही, रामकृष्ण मिशनचं काम पूर्ण करायचे, धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा. काही हरकत नाही, तुम्हाला तुमच्या भारतामध्ये लग्नाला बंधन मानतात, आमच्या परदेशामध्ये तसं नाही. मला रखेली म्हणून ठेवा, नका लग्न करू माझ्याशी, रखेली. पण एवढा अट्टहास कशा करता? मला तुमच्यापासून तुमच्यासारखा मुलगा झाला पाहिजे याच्याकरता. स्वामी जवळ गेले, म्हणले माझ्याबरोबर भोग भोगून माझ्यासारखा मुलगा होईल याची खात्री देता येत नाही. तू एक कर, तू मलाच आपला मुलगा मान. वा महाराज, असे जाणकार श्रोते असले ना जीव तोडून सांगा वाटतंय. आणि काही ठिकाणी काय करावं म्हणून ऐसे संतजन ऐसे हरीचे दास ऐसा नामघोष सांगा कोठे. योगायोगानं तिनं मनातली पापवासना सोडून दिली आणि भारतामध्ये राहून हिंदू धर्माचा प्रचार तिनं केला, इंग्रज असून सुद्धा. ही शक्ती आहे महाराज. माझ्या तुकोबरा इकडं वाईट वासनेनं भंडाऱ्या डोंगरावर एक बाई आली, तिनं सांगितलं मला तुमच्याबरोबर व्यभिचार. जाई होतो माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसेनो. तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार तरी काय नर थोडे गेले. नाही महाराज, चालून आल्यावर सुद्धा का नेदे कर्म घडो कोठे आडर आणि पडो. महाराज, आमच्या वनात एकादशी असून आपण खात नाहीत, पण भज्याकडे वडापावाकडे लक्ष जात आहे ना. त्याचं कारण आहे,
मनाच्या ठिकाणी 3 दोष असतात, मल, विक्षेप आणि आवरण. मल म्हणजे पापवासना, विक्षेप म्हणजे मनाची चंचलता आणि आवरण म्हणजे स्वस्वरूपाचं अज्ञान. 2 दोष आपण काढायचे असतात, 3रा दोष गुरु काढीत असतो. म्हणून मलदोष घालवण्याकरता नामचिंतन, विक्षेप दोष घालवण्याकरता ध्यान चिंतन आणि आवरण घालवण्याकरता गुरु तेथ ज्ञान. आणि म्हणून आज गुरुच्या दरबारामध्ये ही कीर्तन सेवा माझ्या जोग महाराजांचा आशीर्वाद लागल्यामुळं आज माझं भाग्य. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. आणि विशेषत्वानं माझे परमप्रिय सगळ्या महाराज मंडळीशी संपर्क असलेले आमचे जोगदंड साहेब, त्या जोगदंड साहेबांनी कार्यक्रम दिला आणि सांगितलं, दादा कार्यक्रम द्यायलो पण गैरहजर राहू नका, कारण अगोदरच तुमच्याबद्दल चर्चा आहे, महाराज कार्यक्रम घेतात आणि येतच नाहीत. त्याच्यामुळं भागवत कथा संपून 7 वाजता आरती करून इथपर्यंत आलो. उद्या तिकडल्या भागवताची समाप्ती, काल तिथलं कीर्तन, आज या गुरुघरचं कीर्तन आणि या गडाची सेवा घडण्याचं भाग्य मला लाभलं. मी महाराजांचे कोटी कोटी उपकार मानतो. खरोखर महाराजांनी हा ऐश्वर्य संपन्न सोहळा माझ्या नजरेतून, अरे दवाखान्यात पडल्यानंतर सुद्धा डॉक्टरनं सांगितलं वाचत नाही आणि तरी ऑपरेशन करून वाचलो. माझ्या कुरेकर बाबानं आमच्या सांगितलं, जोग महाराजांच्या गादीवर बसलास म्हणून माऊलीनं तुला बोनस आयुष्य दिलं. मग आता मला सांगा, एवढं जर देवाच्या चिंतनामध्ये होतंय तर का ते चिंतन करायचं नाही? आणि ते चिंतन कसं करायचं? मला दोष आणि विक्षेप दोष नाहीसं करण्याकरता तुका म्हणे मळ राहो नेदी तापजाळ. म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं 1 मिनिटामध्ये सेवा समाप्त. मलाही माहीत आहे वेळ 15 मिनटं तुमचा जास्त घेतला आहे, 11:15 वाजलेले आहेत आणि मी कधीही वेळेकडे बघून कीर्तन करत नाही. वेळेच्या आत कीर्तन करणारे इंगळे महाराज, दस्तापूरकर महाराज, वेळेमध्ये 1 मिनिटाचा फरक पडणार नाही ढोक महाराज, आणि वेळेच्या पुढे थोडं का होईना जाणार उखळीकर. हो, जास्त महाराजांच्या परवानगीनं 2 शब्द जास्त बोलण्याचा प्रयत्न केला. महाराजांचे आशीर्वाद लागावे आणि अशा आशीर्वादावरच मी वाचून आलो आहे महाराज. नाही तर कोणीसुद्धा, डॉक्टरसुद्धा म्हणले होते वाचणं शक्य नाही, आणि तरी वाचलो. ॲक्सिडेंटमध्ये वाचलो, ऑपरेशनमध्ये वाचलो. मग कशामुळं? फक्त ह्या नामाच्या चिंतनामुळं. नामाच्या चिंतनेन 12 वाटा पळती विघ्ने. तुम्ही सुद्धा एकदा मोठ्या प्रेमानं टाळी वाजून भजन. 1 मिनिटामध्ये सेवा समाप्त. विठोबा रघुमाई, 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 विठोबा रघुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. खाली बसा, खाली बसा. झालं. अरे याच्यामुळं तर वारकरी संप्रदाय लोक बोलतेत थोडी शिस्त. आता इतका वेळ महाराज 2.5 तास वर हात, टाळकऱ्याचे टाळ, मृदंगवाल्याचे मृदंग, आपल्या टाळ्या, असा जोरात जय जयकार तुकोबरायच्या नावानं हातावरच्या रेषा बदलतात. जोरात तुकाराम 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 तुकाराम. हा 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 हा. वा वा वा. भजन बघितल्यावर तुमचं असं वाटलं की जीव ओवाळून टाकावं. इतकं सुंदर भजन, इतक्या टाळ्या आहे. जय जयकार महाराज तुकोबरायच्या नावाचा. एकच वाक्य बोलतो, सेवेला पूर्ण विराम देतो. काही चुकलं असेल तर माझ्या पदरात टाका, बरोबर असेल तर हृदयामध्ये ठेवा. अशीच सेवा करा. निश्चित देव तुमची मनोकामना पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. एक वाक्य बोलतो, जितनी मेहरबानियाँ आपने की, जितनी मेहरबानियाँ आपने की, उतनी मेरी औकात नहीं. ये तो कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वरना मुझ में तो ऐसी कोई बात नहीं. धन्यवाद.
विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिले लेकुरे बिडे वाकुडे उतरे पराक्रमा उच्चार